दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही। Jhulelal Water Park and Resort, Day Night Water Park, Slide for Kids and all, Food Park, Snacks के साथ South Indian food, Indoor and Outdoor game, Wave pool, DJ, Rain dance and many more. Jhulelal Water Park, opposite Jain Valley, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन हे महाराष्ट्राचे संकटमोचक आहे आणि त्यांनी एक सामान्य कार्यकर्ता उन्मेष पाटील यांना आधी आमदारकी दिली, नंतर इतके वाद सुरू असताना परत एक तिकीट कापून त्यांना खासदारकी दिली, तेव्हा आदरणीय आमच्या स्मिताताई या त्यांच्या मोठ्या मनाने सूचक बनलेल्या होत्या। आपल्यावर इतके उपकार पक्षाने केले, इतके उपकार आपल्या नेत्यांनी केले आणि आपण त्या उपकारांची जाण न ठेवता आपण उभाटा गटामध्ये गेले, तर उन्मेषदादांनी याचा विचार करायला हवा। आणि शेतकऱ्यांना बोलताना तर उन्मेषदादांनी 3-4 वेळा अजून विचार करायला हवा। ज्या वेळेस आपण गिरणा परिक्रमा केली उन्मेषदादांना मी सांगू इच्छितो, मी पहिल्या दिवसापासून गिरणा परिक्रमेला त्यांच्यासोबत हजर होतो। 1 जानेवारीला सकाळी 7 वाजेपासून कानडद्याला ही गिरणा परिक्रमा सुरू झाली, तर त्या 7 बलून बंधाऱ्यांची जी परवानगी होती ती पर्यावरण विभागाकडे स्थगित होती। 2.5 वर्षाचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते, पण उभाटा गटाचे आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री होते, तर त्यांनी 2.5 वर्षात त्याला मान्यता दिली नाही। आणि जेव्हा भाजपचं सरकार आलं महायुतीचं, तेव्हा युतीच्या सरकारामध्ये 8 दिवसात त्याला पर्यावरणाची मान्यता मिळाली। तर मग साहेब आता तुम्ही उभाटा गटामध्ये गेले, तर मग कुठे तुमच्या शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम दिसतं? आणि तुम्ही गिरीश भाऊंना बोलता ज्यांनी तुम्हाला ओळख दिली, आणि त्यांच्याबद्दल बोलायची तुमची लेव्हल तरी का? आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो याचं तारतम्य तुम्ही बाळगलं पाहिजे। आणि ते तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही राजकारण सोडून द्यावं आणि तुम्ही मोंटा भाऊंना जामनेरमध्ये घुसून देणार, तुम्ही जळगावमध्ये येऊन दाखवा, मग आम्ही तुम्हाला सांगतो। काल आपले माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आदरणीय आमचे नेते संकटमोचक महाराष्ट्राचे नेते लोकनेते आदरणीय गिरीश भाऊंबद्दल त्या ठिकाणी टीका केली, पण त्यांची पात्रता नाही, ते त्यांची गिरीश भाऊंवर बोलण्या इतकी त्यांची लायकी पण नाही आणि त्यांना आम्ही काही मोठं करू इच्छित नाही, ते त्या ठिकाणी काही जास्त त्यांच्याबद्दल बोलावं, पण त्यांनी अशा धमक्या वल्गना देऊ नये। गिरीश भाऊंचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्यांना जशाच तसे उत्तर दिलं जाईल, यापुढे त्यांनी त्या आपलं तोंड सांभाळून बोलावं हीच त्यांना अपेक्षा आहे। आणि त्यांनी यानंतर गिरीश भाऊ बोलताना 7 वेळा विचार करून नंतर 8व्या वेळा बोलावं, पण नाहीतर ते ज्या जर बोलले तर त्याची त्या ठिकाणी बोलण्याची जी क्रिया आहे त्याच्यापेक्षा आम्ही प्रतिक्रिया जास्त सक्षमपणे देऊया, त्यांना माझा इशारा आहे। कोण उन्मेष पाटील, काय त्याची लायकी, कोण हा, त्याची ओळख काय? आदरणीय दैवत नामदार गिरीश भाऊ महाजन, भारतीय जनता पार्टी या 2 व्यक्तीमुळे, या 2 नावांमुळे त्याला ओळख मिळाली। राहिली गोष्ट त्याला आमदारकी मिळाली, खासदारकी मिळाली, आणि तू गिरीश भाऊंना चॅलेंज करतो। ठीक आहे, आम्ही चॅलेंज स्वीकारतो, आता तुला पण आमचं चॅलेंज स्वीकारावं लागेल। तू काय सांगतो की जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही, बेटा तुला 40 गावात फिरू देणार नाही, तू तर जामनेरची गोष्ट करतो। हिंमत असेल तर ये, समोरासमोर मिळू आपण। आणि तू काय सांगतो, हे केलं ते केलं, झोपा काढल्या। अरे तू काय केलं 2.5 वर्ष? फक्त गाडीमध्ये फिरायचं आणि भूमिगत झाला होता तू। 2.5 वर्षापूर्वी तुझी काय ओळख होती? आणि फक्त मिठी बाते आणि नंतर काय वडापाव खाते। तुझी लायकी काय? सूर्याकडे पाहून थुंकू नको उन्मेष पाटील, तुझी गाठ गिरीश भाऊंच्या कार्यकर्त्यांशी अगोदर आहे, नंतर मग तू गिरीश भाऊ पर्यंत जाऊच शकत नाही रे। त्याला लाज नाही, ज्याला लाज नसते तर स्वतःच्या नेत्याची लाज काढतो, मार्गदर्शक म्हणतो, प्रेरणास्थान म्हणतो। असं मार्गदर्शक प्रेरणास्थानला अशी लाज काढली? अरे तुला काय लाज आहे? आमच्याकडे पण नाही बरं तुझी लाज काढायचं, पण आम्ही का काढत नाही? आम्ही मान मर्यादा माझ्या दैवताचं मला शिकवण आहे नामदार गिरीश भाऊंची, की ज्या व्यक्तीनं समोरच्या व्यक्तीनं आपल्याला असं बोललं तर आपण त्याला असं नाही बोलायचं, कामातनं उत्तर द्यायचं। तर तुझी लायकी काय? तू 40 गाव, तू जळगाव, जामनेर, अरे तू जळगावात तर येऊच शकत नाही आणि फिरू शकत नाही, 40 गावामध्ये फिरू देणार नाही। तुला दिसेल, मतात न दिसेल, तुला घ्यायचं असेल समोरासमोर 2 हात ठेवून घेऊ। ह्या गिरीश भाऊच्या पट्ट्याशी तुला चॅलेंज आहे।